महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या एका राजीनाम्याची आणि त्यानंतर रिक्त झालेल्या खुर्चीची मोठी चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. नाशिकच्या वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे विरोधकांनी केलेल्या टीकेची झोड आणि वाढत्या दबावामुळे चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापाठोपाठ पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही त्याग केला. पण आता खरा प्रश्न हा आहे की चाकणकरांच्या या अनपेक्षित एक्झिट नंतर रिकाम्या झालेल्या या पॉवरफुल खुर्चीवर कोण विराजमान होणार? आगामी निवडणुकांचं समीकरण पाहता राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार कोणाच्या गळ्यात पसंतीची माळ टाकणार? कोणाची नावं चर्चेत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. पहिलं नाव आहे सना मलिक यांचं. तरुण चेहरा आणि अल्पसंख्याक प्रतिनिधित्व या प्रतिष्ठेच्या शर्यतीत सर्वात पहिलं आणि महत्वाचं नाव त्यांचे. या आहेत आमदार नवाब मलिक यांच्या कन्या. सना मलिक या राष्ट्रवादीचा एक तरुण आणि सुशिक्षित चेहरा आहेत. मुंबईसारख्या महत्वाच्या शहरात अल्पसंख्याक समुदायाचं प्रभावी प्रतिनिधित्व करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. जर पक्षश्रेष्ठींनी आगामी काळात मुंबई महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर सना मलिक यांचं पारडं जड ठरू शकतं. तरुणांना आकर्षित करण्यासाठी आणि पक्षाची कॅडर मजबूत करण्यासाठी सना मलिक या एक सक्षम पर्याय ठरू शकतात. दुसऱ्या क्रमांकावर नाव आहे देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांचं. सरोज अहिरे यांच्याकडे असलेला संसदीय कामाचा दांडगा अनुभव, त्यांची अभ्यासू वृत्ती आणि अत्यंत संयमी नेतृत्व ही त्यांची मोठी जमेची बाजू मानली जाते. नाशिक जिल्ह्यातून येत असल्यामुळे आणि उत्तर महाराष्ट्रात पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. आक्रमकतेपेक्षा अभ्यासू मांडणीवर भर देणाऱ्या सरोज अहिरे यांना संधी देऊन सुनेत्रा पवार एक वेगळा राजकीय संदेश देऊ शकतात. त्यानंतर तिसरं नाव आहे ते म्हणजे पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचं. या सध्या या शर्यतीत सर्वात प्रबळ दावेदार मानल्या जातात. 1997 पासून राजकारणात सक्रिय असलेल्या भोसले यांचा अनुभव खूप मोठा आहे. 2007 ते 2009 या काळात त्यांनी पुण्याचे महापौर पद भूषवलंय, ज्यावेळी गाजलेला पुणे पॅटर्न आकारास आला होता. त्यांचे आजोबा गणपतराव नलावडे आणि वडील हिराजी विधाते यांचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. विशेष म्हणजे त्या सध्या प्रदेश उपाध्यक्ष असून पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांपैकी एक होत्या. वयाची अट आड येत असल्याने त्या महिला आयोगावर जाऊ शकत नसल्या तरी संघटनात्मक बांधणीसाठी त्यांचा अनुभव पक्षासाठी मैलाचा दगड ठरू शकतो. त्यानंतर जळगावच्या प्रतिभा शिंदे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. त्यांनी नुकताच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला असून उत्तर महाराष्ट्रातील एक लढाऊ आणि आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. जर पक्षाला रुपाली चाकणकर यांच्यासारखंच एखादा आक्रमक नेतृत्व हवं असेल, जे विरोधकांना जशास तसं उत्तर देऊ शकेल, तर प्रतिभा शिंदे यांच्या नावाचा विचार नक्कीच होऊ शकतो. नव्या कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्ष विस्तार करण्याचा विचार असल्यास त्यांचं नाव आघाडीवर असेल. यानंतर पाचवं आणि महत्वाचं नाव म्हणजे पुणे जिल्ह्याच्या खंबीर नेत्या वैशाली नागवाडे. ग्रामीण भागातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा संपर्क आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा या जोरावर त्या या स्पर्धेत टिकून आहेत. ग्रामीण महिलांच्या प्रश्नांची जाण आणि संघटना वाढवण्याचं कौशल्य त्यांच्याकडे. निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देण्याचं ठरल्यास वैशाली नागवाडे यांच्याकडे ही सूत्र सोपवली जाऊ शकतात. त्यासोबत आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांचं. रुपाली ठोंबरे पाटील यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडलेली आहे. आक्रमक असा त्यांचा स्वभाव आहे. आता रुपाली चाकणकर यांचं जे अशोक खरात प्रकरण जे सुरू आहे त्या प्रकरणात त्यांचा राजीनामा घेण्यासाठी त्या अधिक आक्रमक होत्या. त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव देखील चर्चेत आहे. त्यामुळे या महिला नेत्या सध्या आपापल्या परीने मोर्चे बांधणी करतात. प्रतिभा शिंदे यांना संधी देऊन पक्ष नवा संदेश देणार की राजलक्ष्मी भोसले किंवा वैशाली नागवाडे यांच्या अनुभवावर विश्वास दाखवणार की सना मलिक यांच्या माध्यमातून मुंबईची मतपेढी साध्य करणार? हे पद केवळ संघटनात्मक नाहीये, तर आगामी निवडणुकीत महिला आघाडीला आक्रमकपणे मैदानात उतरवण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या 5 नावांपैकी कुणाची निवड करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
अशोक खरात प्रकरणाने पक्षाची झालेली नाचक्की धुवून काढण्यासाठी एक डाग विरहित आणि सक्षम चेहरा शोधणं हे सुनेत्रा पवारांसमोर आता मोठं आव्हान असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.